प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। नीटचा पेपर 3 तासामध्ये कसा कव्हर करायचा आणि चांगले मार्क कसे मिळवायचे याच्यासाठीचा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आता हे चांगले मार्क्स मिळवणं ही एक प्रोसिजर असते। तुम्ही किती वर्ष मेहनत केली, 1 वर्ष केली, 2 वर्ष केली, 3 वर्ष केली, ही केलेली मेहनत आणि त्याचं यशात होणारं रूपांतर याच्या मधला जो मार्ग असतो तो OMR शीट भरण्याचा, आणि तो OMR शीट भरण्यावर खूप काही अवलंबून आहे आणि म्हणून ते सिस्टमॅटिक कसं भरायचं आणि चांगले मार्क कसे मिळवायचे हे सांगण्याकरता मी हा व्हिडिओ बनवते आहे। तर बघा, 25 लाख मुलं परीक्षेला बसतात, त्यातले 1 लाखच सक्सेस होतात, म्हणजे 1 लाखच मुलांना गव्हर्नमेंट शीट मिळतात। मग बाकीच्या 24 लाख मुलांनी प्रयत्न केलेच नाहीत का? त्यांनी अभ्यास केलाच नाही का? नाही, असं नाही झालं। त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांची खरी चूक कुठे झाली तर OMR शीट भरण्यात झाली, म्हणून त्यांना सक्सेस मिळालं नाही, यश मिळालं नाही। मग म्हणून ही चूक टाळण्याकरता काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि मी अगदी बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्याचा पेपर सोडवताना नीट उपयोग करून घ्या। आलं का लक्षात? मग आता बघा, सगळ्यात आधी ह्या OMRच्या शीट मध्ये इथे कडेनी रिकामी जागा असते आणि ह्या कडेनी रिकामी जागा असते, तिथं तो बारकोड असतो आणि तो स्कॅन केला जातो। पण तुम्ही कधी कधी खूप एक्साइटमेंट मध्ये किंवा कधी कधी फ्रस्ट्रेशन मध्ये ह्या भागावर लिहिता, तर तसं करायचं नाही। तसं केलं तर तुमचं OMR शीट हे स्कॅन होत नाही, ते युनिक असतं आणि त्याच्यामुळं ह्या रिकाम्या जागेत काहीही लिहायचं नाही, काही कलाकारी करायची नाही। आलं का लक्षात? ही पहिली गोष्ट। मग आता बघा, नंतर काय करायचं, रोल नंबर। इथे बघा, असा तुमचा समजा रोल नंबर असेल की 1 3 5 7 4 9 3 4 5 आणि 7 असा रोल नंबर आहे। तर आता बरोबर 1च्या खाली 1चं सर्कल डार्क करायचं, 3च्या खाली 3चं सर्कल डार्क करायचं, 5च्या खाली 5चं सर्कल डार्क करायचं आणि या पद्धतीने रोल नंबर व्यवस्थित भरायचा। मग दुसरं काम काय, ते टेस्ट बुकलेट नंबर। आता तुमचा बुकलेट नंबर, तुमच्या बुकलेटवर नंबर असतो, समजा तो आहे 3 4 2 1 0 5 6, बरोबर त्याच्या खालचे सर्कल डार्क करायचे। आलं का लक्षात? हा बुकलेट नंबर आणि तुमच्या त्या बुकलेटवर कोड असतो, टेस्ट बुकलेट कोड, तो पण बरोबर लिहायचा, कारण हीच इन्फॉर्मेशन तुमचं OMR शीट म्हणजे ऑप्टिकल मार्क रीडिंग हे शीट वाचण्याकरता मशीनद्वारे तुमचं पेपर तपासले जाणार आहे आणि ते वाचण्याकरता तुमचे मार्क्स वाचण्याकरता समजा तुमचा कोड N1 असेल तर तो N1 इथे बरोबर लिहायचा, तर ह्या सगळ्याचा तिथे उपयोग होणार आहे आणि म्हणून हे भरताना चूक करायची नाही। मुळात तुम्हाला 3 तास 20 मिनिटच ह्या OMR शीट व्यवस्थित भरण्याकरता दिलेले आहे। आले लक्षात? त्यानंतर तिथे कॅन्डिडेट सिग्नेचर करावी लागते, तर कॅन्डिडेट सिग्नेचर रनिंग लेटर मध्ये करायची, कॅपिटल लिहायचे नाही, तर ती सिग्नेचर करायची। तुमचे पर्यवेक्षक तिथे सिग्नेचर करणार आहे। आता कोणत्या कोणत्या वस्तू सोबत न्यायच्या त्याचा एक वेगळा व्हिडिओ होईल, तर तो बघा। पण आता फक्त आपण कॉन्सन्ट्रेशन कशावर करणार आहे, तर OMR शीट बरोबर कसं भरायचं आणि कशा पद्धतीने भरायचं, म्हणजे किती प्रश्नानंतर भरायचं, काय भरायचं, हे सगळं सांगितलं जाणार आहे। त्यामुळं व्हिडिओ नीट काळजीपूर्वक बघा। मग इथपर्यंत झालं। आता आपल्याला काय करायचंय, तर हाऊ टू फिल दी बबल्स। मग आता बघा, हाऊ टू फिल दी बबल्स, हे बबल कसे भरायचे, तर बघा, काही ना असं नुसतं करतात, हे चुकीचं आहे, बरोबरची खून करतात, हे चुकीचं आहे। आलं लक्षात? तर बबल भरण्याची प्रॉपर मेथड काय, तर काही जण आतून बाहेर जातात, बघा असे आतून बाहेर जातात आणि त्याच्यामुळे हे बाहेरचं काय होतं, जास्त स्प्रेड होतं। तसं करायचं नाही, तर काय करायचं, बाहेरून आतमध्ये जायचं। आलं का लक्षात? बाहेरून आतमध्ये जायचं, ही प्रॉपर मेथड आहे। कशाची, तर बबल फिल करण्याची। समजलं का? तर असं करायचं नाही, असं करायचं नाही। आलं लक्षात? आतून बाहेर जायचं नाही, कारण याला मर्यादा आहे।
मग आता बघा, तुम्ही ह्या पद्धतीने बाहेरून आतमध्ये असा व्यवस्थित बबल फिल करायचा, ज्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्या पुढे. आलं का लक्षात? मग जर त्याचं करेक्ट ऑप्शन 1 असेल तर 1 भरायचं, 2 असेल 2 भरायचं, 2 चा बबल फिल करायचा, 3 असेल 3 चा बबल फिल करायचा. आता कोणत्या कोणत्या चुका होतात बघा बबल फिल करताना. तर असे समजा ह्या प्रश्न पहिल्याचं उत्तर पण एकच आहे आणि दुसऱ्याचं पण उत्तर एकच आहे, तर तुम्ही असे बबल भरता की हे एकमेकाला खेटून जातात आणि दुर्दैवाने तुमचे दोन्ही उत्तर बरोबर असतील तर याचे 4 आणि याचे 4, 8 मार्काचं तुमचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून हे खूप जवळजवळ असतं बाळांनो. तर याच्यामध्ये प्रॉपर बाउंड्री ठेवणं, जर सारखे ऑप्शन असतील तर ही महत्वाची गोष्ट आहे. आलं का लक्षात? तर या पद्धतीने तुमचा 1 न 1 मार्क खूप महत्वाचा आहे. एका मार्कावरून लिस्ट 1 लाखाने खालीवर जात असते आणि म्हणून नीट परीक्षेसाठी अगदी 1 न 1 मार्क हा खूप लाख मोलाचा आहे आणि त्यामुळे ह्या चुका करू नका. त्याच्यानंतर काही काहींना काय सवय असते की खूप प्रेस करायचं जेणेकरून ते फाटेल. आलं का लक्षात? तर डोंट प्रेस दॅट बबल. ते OMR शीट फाटणार नाही इतक्या जोरात त्याला प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने ते बबल फिल करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं याचं उत्तर 1 आहे आणि नंतर तुमच्या लक्षात आलं 1 चुकीचं आहे, 2 आहे, तर बघा मुलींकडे जास्त करून व्हाईटनर असतं, त्या व्हाईटनर लावतात. व्हाईटनर लावायचं नाही, मार्क्स मिळत नाहीत. त्याच्यानंतर काही काही डबल बबल करतात. आता हा 1ही भरलं आणि 2ही भरलं दुसरं वाटतंय म्हणून, तरी तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. म्हणजे व्हाईटनर वापरायचं नाही, डबल बबल वापरायचं नाही. काही काही कलाकार असे असतात की ब्लेडने खोडतात, तर ब्लेड पण वापरायचं नाही. आलं का लक्षात? डोंट यूज व्हाईटनर, डोंट यूज डबल बबल अँड डोंट यूज ब्लेड. हे काहीच वापरायचं नाही OMR शीट भरताना. आता काय करायचं? तर इथे सगळ्यात महत्वाचं काय, तर हा बी सेक्शन 1 ते 35 वाला ए सेक्शन आहे, तो कंपल्सरी आहे. पण बी सेक्शन मध्ये 36 ते 50 असे 15 प्रश्न आहे आणि त्या 15 प्रश्नापैकी तुमचे पहिले 10 प्रश्न चेक होणार आहेत. आणि हा सेक्शन तुमचा स्कोअर वाढवण्यामध्ये खूप महत्वाचं काम करणार आहे. आणि म्हणून तुम्ही काय करायचं, तर जर समजा तुम्ही काहींना सवय असते 15चे 15 बबल भरून देतात आणि फॉर एक्झाम्पल तुमचे पहिले 8 बरोबर आले, 9 आणि 10 चुकलं, तर तुमचे 8 मार्क तिथे गेले बाळांनो. आलं लक्षात? आणि जर तुमचं 11 आणि 12 बरोबर असेल तर नुकसान कुणाचं झालं? तुमचंच झालं. तर या पद्धतीने म्हणून इथे काळजीपूर्वक 10च प्रश्न सोडवा आणि 10च बबल इथं भरा. आलं लक्षात? आणि परत माझी स्ट्रॅटेजी असते, त्या 15 मध्ये तुम्हाला चॉईस दिलेला आहे, तर जे प्रश्न छोटे आहेत ना बाळांनो ते आधी सोडवा. 1 वाक्यात प्रश्न असेल तर तो सोपा असतो. छोटे प्रश्न आधी सोडवा आणि हे 10 प्रश्न 10च सोडवा, इथे एक्स्ट्रा सोडवू नका. समजलं का? तर या पद्धतीने सगळ्या बी सेक्शन मध्ये तुम्ही काळजी घ्यायची. उगाच काहीतरी बबल भरायचे आणि सगळेच्या सगळे भरायचे असा वेडेपणा करू नका. 10 व्यवस्थित बरोबर येतील अशाच प्रश्नांची उत्तरं इथं लिहा. आणि म्हणून हा जो बी सेक्शन आहे इट इज अ गेम चेंजर. हा तुमच्या सगळ्या परीक्षेचा जो काही गेम आहे तो पूर्ण चेंज करू शकतो. हे सगळे बी सेक्शनचे मार्क हे खूप महत्वाचे आहेत प्रत्येक ठिकाणी. मग समजलं का? त्याच्यानंतर पेन, तुम्हाला एक तर पेन्सिल किंवा काळा पेन वापरायला लावलाय, तर शक्यतो पेन हा सेंटरवर दिला जातो. तुम्हाला रफ पेज न्यायला अलाउड नाही, तिथंच रफ वर्क करायचं. आणि आता बघा, आता इथे IQ जास्त महत्वाचा नाही ह्या परीक्षेत, तर इथे EQ महत्वाचा आहे. तर बघा, इमोशनल क्वोशंट जास्त महत्वाचा आहे की तुम्ही किती प्रेशर, किती तणाव झेलू शकता या 3 तासात, त्याची ती खरी परीक्षा आहे. स्पीड तर लागणार आहे, अॅक्युरसी तर लागणार आहे, कॉन्फिडन्स तर लागणार आहे, पण इंटेलिजंट क्वोशंट पेक्षा इमोशनल क्वोशंटची ही खऱ्या अर्थाने परीक्षा आहे. कारण तिथे तुम्हाला तो सगळा स्ट्रेस तो तुम्हाला झेलायचा आहे. तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष जी काही मेहनत केली असेल त्याचं रूपांतर तुम्हाला यशात करायचं आहे आणि त्यामुळं तुमची ती खरी EQची परीक्षा आहे. इमोशनल क्वोशंटची ती खरी परीक्षा आहे. आणि त्याच्यामुळं किती भावनिक व्हायचं किंवा किती स्टेबल राहायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे.
आता काही काही जण काय करतात, सगळे प्रश्न सोडवून घेतात, पुरी क्वेश्चन पेपर सोडवतात आणि मग OMR शीट भरायला घेतात आणि कधी कधी ते प्रश्न भरायचंच राहून जातं. तर हा वेडेपणा कधीच करायचा नाही. टप्पे करायचे बाळांनो. जर तुम्ही बॉटनी आधी सोडवलं ना तर 10 प्रश्न आधी सोडवा बॉटनीचे. आणि तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये आता समजा आता पहिला सोडवला, दुसरा सोडवला, असं 10 आहे ना, तर आता त्या 10 मधला तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आता तिथंच करायचं. समजा पहिला जर तुमचा पहिला तुम्ही सोपा आहे तो सुटलाय, त्याचं ऑप्शन हा 2 आहे, तर इथं 2च्या बबलला बारीकसा डॉट ठेवायचा फक्त. झाला 2 झाला. 3 सुटलाय त्या 10 मधला, 3 राहिलाय. चौथ्याचं पण डॉट आहे, समजा चौथ्याचं 3 आहे बघा, 103, 104, चौथ्याचं 3 नंबरचं आहे, तिथं बारीकसा डॉट द्यायचा. समजलं का? आणि प्रश्नाचं अनालिसिस करायचं की जे परफेक्ट येतात त्याच्या पुढे डायरेक्ट सोपे आहेत आणि झाले, त्याच्या पुढे असे, त्याच्यानंतर सर्कल करायचं की येतोय पण वेळ जाणार आहे म्हणून त्याला तसंच ठेवायचंय, आणि जो कधीच पाहिलेला नाही, येणार नाही, त्याला क्रॉस करायचं. म्हणजे त्या क्वेश्चन पेपर मध्येच हे करायचं. म्हणजे जेव्हा परत तुम्ही हे सगळं करून परत जाणार आहे तर आधी कुणाकडे कॉन्सन्ट्रेशन करायचंय, हे तर भरून झालेलं आहे, सोडून झालेलं आहे, तर ज्याला सर्कल केलं आहे म्हणजे तो येतोय पण तो वेळ खाऊ आहे, आणि हा वाला येतोय सोडवलाय त्याच्यासाठी, आणि जो येतच नाहीये त्याच्या पुढे क्रॉस करायचं. मग या पद्धतीने पहिले 10 प्रश्न झाले की जेवढे तुम्हाला परफेक्ट येत आहे त्याचं लगेच भरून टाकायचं, OMR शीट लगेच भरून टाकायचं. पुढचे 10चे टप्पे करा. आलं का लक्षात? आणि तसं तसं OMR शीट भरत चाला, म्हणजे थोडासा मध्ये मध्ये मेंदूला विश्रांती पण मिळते, सारखा स्ट्रेस पण येत नाही, आणि आपल्याला आपला पेपर कम्प्लीट होतोय याचं पण कुठेतरी समाधान राहतं की अजून OMR शीट भरायचं राहिलं, हे आणखी एक टेन्शन आपल्या मागं लागत नाही. आणि म्हणून त्याच्यामुळं या पद्धतीने OMR शीट भरत जायचं. कळलं का? तर या पद्धतीने ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींची काळजी घ्यायची. तिथे कॅन्डिडेट सिग्नेचर असती, ती घरून करून न्यायची नाही तर तुमच्या हॉल तिकीटवर, तर ती तिथं एक्झामिनर समोर करायची आहे. त्यानंतर आई वडिलांची सही लागती, ती घरून करून न्यायची आहे. त्यानंतर तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचं थंब इम्प्रेशन पण लागणार आहे. आता काय काय लागणार आहे त्याचा व्हिडिओ मी करणारच आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर OMR शीट व्यवस्थित भरलं, ह्या सगळ्या चुका जर टाळल्या, तर तुम्हाला सक्सेस निश्चित मिळेल. आलं लक्षात? शांत डोक्याने कॉन्सन्ट्रेशन करून शांत मनाने पेपर सोडवा. तुमच्या स्ट्रेसचं मॅनेजमेंट तुम्हीच करा. आलं लक्षात? आणि हे सगळं केलं तर पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या वर्षी तुम्हाला ऍप्रन पासून आणि स्टेथोस्कोप पासून कुणीही दूर करू शकणार नाही. तुमचं आवडतं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळू शकतं, तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, तुमच्या आईवडिलांचं स्वप्न असेल ते सगळ्यांचं पूर्ण होऊ शकतं. पण त्याच्यासाठी जसं प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे त्याच्याही पेक्षा OMR शीट म्हणजे बघा कधी कधी 17चा ऑप्शन इथं बरोबर केलेला असतो, 1 भरताना 2 भरला तरी पण चूक होणार आहे, आणि 1 प्रश्न चुकला तर 4 मार्काचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून OMR शीट काळजीपूर्वक भरणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आलं का लक्षात? अगदी बारीक बारीक गोष्टी इथं सगळ्या सांगितलेल्या आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाका, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. तर तुम्हाला तुमच्या मनातलं ड्रीम कॉलेज मिळो, परीक्षेत तुम्हाला भरभरून यश मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते. थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.